भरधाव बोलेरो कारची दुचाकीला धडक, एकाचा जागीच मृत्यू. आज दिनांक 1 जून 2026 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ तालुक्यातील देवडी गावच्या हद्दीत भारत पेट्रोल पंपाजवळ रस्ता दुभाजकामधून रस्ता ओलांडत असलेल्या दुचाकीला सोलापूर येथून पुणे येथे जात असलेल्या भरधाव बोलेरो क्रमांक MH14 MHZ 3307 ने दुचाकी क्रमांक MH13 DK 4733 ला समोरून जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वार पुरुषाच्या डोक्याला जबर मार लागल्यानं आणि उजवा पाय मोडल्यामुळे सदर दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या पुरुषाला वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर महेंद्र ताकतोडे आणि रुग्णवाहिका चालक नागनाथ भालेराव यांनी मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले आहे. या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल नाका येथील गस्ती पथक आणि मोन्नी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे अधिकारी उमेश पवार आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या पुरुषाचं नाव अशोक ऋषिकेश साठे, वय 52 वर्षे, राहणार दारपळ बीबी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र येथील रहिवासी असून सदर अपघाताची माहिती मोहोळ पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी क्षीरसागर यांना वरवडे टोल नाका येथील गस्ती पथक प्रमुख संतोष खडके यांनी दिली आहे.